हॅलो. चेक. Praise the Lord. Hallelujah. जीवा पाहतो तुझ्या पावित्र्यामध्ये, जीवा पाहतो तुझ्या प्रेमामध्ये, जेव्हा सर्व गोष्टी होतात जणू छाया तुझ्या प्रकाशात, जेव्हा स्पर्शितो मी तुझ्या हृदयात, इच्छा परिपूर्ण होते तुझ्यात, जेव्हा सर्व गोष्टी होतात जणू छाया तुझ्या प्रकाशात. आराधितो तुला उंचावितो, मी जगतो केवळ तुला आराधितो, तुला उंचाविलो, मी जगतो केवळ तुला पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, वाईटापासून सोडव. आमेन. नमो कृपा पुनुमरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फल येशू. पवित्र मारे देवाच्या आई, आम्हा पाप्यांसाठी विनंती कर, आता आणि मरणाचे वेळी. आमेन. पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे. आमेन. प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आम्ही प्रत्येकजण जे आज ही प्रार्थना सभा अटेंड करत आहेत, त्या आम्ही प्रत्येकांचं स्वागत करत आहे या प्रार्थनेसाठी. आणि परमेश्वराचं वचन इब्री लोकास पत्र 6:11 सांगत आहे, देवाला विश्वासाशिवाय संतोष विणे अशक्य आहे. जे कोणी देवाकडे येतात त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे की देव आहे, आणि जे देवाला शोधतात त्यांना देव बक्षीस देतो. आज आपण प्रत्येकजण येथे देवाकडे आलेले आहोत, तर आपण एक विश्वास ठेवूया की परमेश्वर आपल्या बरोबर आहे, आणि परमेश्वर देव आहे, आणि जे शोधतात त्यांना परमेश्वर बक्षीस देतो. आपण या प्रार्थनेद्वारे देवाला शोधणार आहोत, तर परमेश्वर आपल्याला या आगमन कालामध्ये परमेश्वर प्रत्येकांना एक विशेष असा चांगला बक्षीस आपल्याला देणार आहे. कारण प्रत्येकांचा काही ना काही हेतू आहे. तो परमेश्वर या आगमन कालामध्ये आपल्याला बक्षीसद्वारे देणार आहे. तर आपण त्या देवाला स्तुती देऊया, त्या देवाला उंचावूया, कारण तो या आगमन कालामध्ये आपल्याला काहीतरी चांगला बक्षीस देणार आहे. तर आपण त्या देवाला स्तुती देऊया. थँक्यू जीसस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, होसाना. थँक्यू जीसस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद तुला.
दाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा. चमत्कारी तुम्हीच हो, मुक्तिदाता तुम्हीच हो, चमत्कारी तुम्हीच हो, मुक्तिदाता तुम्हीच हो, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा. प्रेमळ दाता तुम्हीच हो, तारण करता तुम्हीच हो, प्रेमळ दाता तुम्हीच हो, तारण करता तुम्हीच हो, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथा देणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा. धन्यवाद येशू, तू राजांचा राजा, तूच मुक्तिदाता, धारण करता, जगाचा प्रकाश. धन्यवाद येशू. परमेश्वर आम्ही आभार मानतो तुझे, कारण आम्हाला लागणारी रोजची भाकर आणि रोजचा अन्न तू आम्हाला पुरवतोस. प्रभू, आम्ही प्रत्येकजण आभार मानतो, कारण तुझा प्रेम सदैव आहे. आजही तुझा प्रेम आम्हावर आहे. प्रभू, तू क्रूसावर एकदाच मरण पावला, पण सर्व कालासाठी तू मरण पावला आहे. आणि प्रभू, तू रोज आमच्या पापांची क्षमा करतो. आणि प्रभू, तुझी रोज करुणा दया नवीन असते. प्रभू प्रभू तू आम्हाला नकारत नाही. आम्ही जे काय प्रार्थना करतो ते तू ऐकतो. प्रभू, तू आमचा स्वीकार करतो. तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद तुला प्रभू. थँक्यू जीसस. प्रेज. स्मरण करा त्याचे, स्मरण करा प्रभू उपकाराचे, स्मरण करा, स्मरण करा त्याचे, स्मरण करा प्रभू उपकाराचे, स्मरण करा. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्या दारी. त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्या दारी. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. त्यानेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आपले तारण केले. त्यानेच
आपले डोळे बंद करूया. आपण परमेश्वराला धन्यवाद दिला आहे, त्याची स्तुती आपण केलेली आहे. आपण या क्षणी परमेश्वराची आराधना करणार आहोत, कारण परमेश्वर मुक्तिदाता परमेश्वर आहे. तो परमेश्वर आपल्याला शांती देतो. एक मनुष्य त्याच्या आजारी मुलाला येशू ख्रिस्ताजवळ घेऊन येतो आणि येशू ख्रिस्ताला विनंती करतो, हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, माझ्या मुलाचा आजार बरा कर. काही शक्य होईल का? येशू ख्रिस्ता त्या माणसाला सांगतो, विश्वासाने सर्व काही शक्य होईल. तो माणूस येशू ख्रिस्ताला सांगतो, प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण माझ्यामध्ये जो अविश्वास आहे तो काढ. आणि येशू ख्रिस्त त्या माणसाच्या मुलाला बरा करतो. आपण त्या माणसासारखे आहोत, त्या बालासारखे आहोत. आपण प्रत्येकजण आजारी आहेत. काही लोक आजारी आहेत, काही संकटामध्ये, दुःखामध्ये आहेत. आपण त्या देवाजवळ जाऊया, आपला आजार घेऊन, दुःख घेऊन, कारण परमेश्वराला अशक्य काहीच नाही आहे. आपल्याला देवावर विश्वास ठेवायचा आहे, बाकी सर्व काही परमेश्वर करणार आहे. हे परमेश्वरा, आम्ही प्रत्येकजण आमचा आजार, आमचा दुःख तुला अर्पण करतो. प्रभू, आम्हा प्रत्येकांना तुझ्यावर विश्वास आहे प्रभू, पण प्रभू, आम्ही कधी आम्ही शंका घेतो तुझ्यावर, की होईल का नाही होणार, परमेश्वर मला बरा करेल का नाही करेल. पण प्रभू, तो अविश्वास तू आम्हा प्रत्येकामधून काढ. आम्हाला विश्वास दे. होय प्रभू, आम्हाला विश्वास दे. आम्ही तुझी आराधना करतो. थँक्यू जीजस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया जीजस. जीव पाहतो तुझ्या पावित्र्यामध्ये, जीव पाहतो तुझ्या प्रेमामध्ये, जेव्हा सर्व गोष्टी होतात जणू छाया तुझ्या प्रकाशात.
शांत राहूया. आपले डोळे बंद ठेवूया. आणि जी शांती परमेश्वराद्वारे आपल्याला मिळत आहे, त्या शांतीचा आपण अनुभव घेऊया. स्तोत्र संहितामध्ये वचन सांगत आहे, परमेश्वर माझ्या मागे पुढे आणि आजूबाजूला परमेश्वर माझ्या सोबत असतो. विश्वास ठेवूया, परमेश्वर आपल्या आजूबाजूला आहे, मागे पुढे आहे, सर्व ठिकाणी आहे आणि तो आपल्याला शांती देत आहे. Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah, Jesus. Hosanna. Thank you, Jesus. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आपण एक दुधा टाळ्या मारूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा. आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया. 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 तर याच्या शुक्रवारच्या प्रार्थनेमध्ये सर्वांचं स्वागत. माझ्या प्रियबंधूंनो, काही दिवसांपूर्वी आपण ऐकलेलं आहे, पोप फ्रान्सिस यांनी हे जे संपूर्ण ख्रिस्त सभेचं जे वर्ष आहे ते संत योसेफाला समर्पित केलेलं आहे. आणि आपण आगमन काळामध्ये आहोत आणि आगमन काळामध्ये आपण संत योसेफबद्दल ऐकणार आहोत. त्याचा जो भाग होता ख्रिस्ताच्या जन्मामध्ये, त्याबद्दल आपण ऐकणार आहोत. आणि म्हणून हे वर्ष जे संत योसेफाला समर्पित केलेलं गेलं आहे, आगमन काळ आहे. आगमन काळामध्ये संत योसेफबद्दल आपण ऐकत असतो आणि आगमन काळाची तयारी म्हणून आपण ह्या संत योसेफकडून खूप काही शिकू शकतो. आणि म्हणून त्याचे काही गुण आज आपण पाहणार आहोत. खरोखरच हा एकमेव असा जो संत आहे ज्याच्याबद्दल किंवा ज्याचं एकही वाक्य बायबलमध्ये, सुवार्तेमध्ये किंवा पवित्र शास्त्रामध्ये एकही वाक्य नाही. तर असा एकही वाक्य नसलेला हा संत. तर असं काय आहे त्याच्यामध्ये की ख्रिस्त सभा त्याला संत म्हणून समजते किंवा मानते. आणि फक्त संतच नाही तर आपण पाहतो की संत योसेफ जो आहे, म्हणजे आपण जर ऐकले असतील अनेक संत आहेत आणि त्या प्रत्येक संताला जर आपण प्रार्थना केली, मध्यस्थी केली तर विशेष म्हणजे कृपा, विशेष कोणत्या तरी गोष्टीची कृपा त्या संतामार्फत मिळत असते. परंतु संत योसेफ हा एकमेव असा संत आहे ज्याच्याकडे आपण अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो. अनेक गोष्टी म्हणजे तो फक्त एकच कृपा परमेश्वराकडून आपल्याला मिळत असतो असं नाही, परंतु अनेक गोष्टी तो रक्षणकर्ता आहे. तो पती जे आहेत त्यांचा तो संत आहे आणि असे अनेक गोष्टी तो आपल्याला परमेश्वराकडून मिळून देत असतो. आणि म्हणून असा हा महान संत आहे. आणि पोप फ्रान्सिस जे आहेत ते विशेष संत योसेफ ह्याच्याकडे मध्यस्थी करत असत, प्रार्थना करत असत. सतत जेव्हा त्यांना अडचण भासते, ख्रिस्त सभा, कारण ख्रिस्त सभेचा रक्षणकर्ता त्याला म्हटलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा अडथळे निर्माण होतात, पोप फ्रान्सिस म्हणतात की मी माझ्या सर्व प्रार्थना याचना संत योसेफकडे त्याच्या मध्यस्थीने करत असतो. आणि म्हणून
आपण आगमन काळ म्हणजेच ख्रिस्ताच्या येण्याची तयारी, तसंच ख्रिस्ताच्या जन्माची, ख्रिस्त जयंतीची तयारी आपण करत आहोत. तर थोडक्या वेळामध्ये आपण 3 विशिष्ट गुण आपण संत योसेफच्या जीवनातून पाहणार आहोत. त्या अगोदर पोप फ्रान्सिस यांचे शब्द, योसेफाला केवळ आत्मत्याग करून नव्हे तर स्वतःची देणगी देऊन आनंद मिळाला. त्याग करणारे संत खूप आहेत, परंतु त्याने फक्त त्यागच केला नाही, तर त्याने स्वतःला एक देणगी म्हणून परमेश्वराला अर्पण केलं. त्याच्या कार्यासाठी, त्याच्या मिशनसाठी, परमेश्वराने जे मिशन त्याला दिलं त्यासाठी त्याने स्वतःला देणगी म्हणून अर्पण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कधीही निराशा पाहू शकत नाही, परंतु केवळ विश्वास. आणि हे सर्व करत असताना तो कधीही आपल्या दुःखी दिसत नाही, निराश दिसत नाही, परंतु त्याच्यामध्ये केवळ विश्वास. म्हणजे एकही शब्द उच्चार न करता तो आपल्याला त्याच्या जीवनातून विश्वास दाखवत आहे. त्याची धीर आणि शांततेवर विश्वास ठेवण्याची ठोस भूमिका होती. आणि म्हणून परमेश्वरावर विश्वास कशा प्रकारे, की शांत, काही न बोलता, काही न चलबिचल न होता, धीराने आणि शांती म्हणजे एकही शब्द, काही बडबड किंवा काहीच न बोलता, अशा प्रकारे त्याने आपला विश्वास देवावर प्रकट केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तर 3 गोष्टी आपण पटकन पाहणार आहोत. पहिली जी संत योसेफ आपल्याला प्रेरणा देतं, त्याच्या जीवनातून आपल्याला जी प्रेरणा मिळते व मिळू शकते, आणि या आगमन काळामध्ये आपण देखील त्यावर भर अधिक टाकावा, ती म्हणजे प्रार्थना. संत योसेफ हा प्रार्थना करणारा माणूस होता. त्याची प्रार्थना किंवा त्याने किती शब्द आणि काय बोलला हे काहीच लिहिलेलं नाही, परंतु त्याच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर एक प्रेरणा जी आपल्याला मिळाली पाहिजे, ती म्हणजे तो प्रार्थनेचा माणूस होता, तो प्रार्थना करणारा व्यक्ती होता. हालेलुया. हालेलुया. बायबलमध्ये योसेफाच्या जीवनाबद्दल जास्त माहिती नसेल तरी आपण खात्री बाळगू शकतो की तो मनापासून प्रार्थना करणारा माणूस होता. हालेलुया. हालेलुया. आणि हे आपल्याला आज संत योसेफ प्रेरणा देत आहे, शिकवत आहे की प्रार्थनेमध्ये असणारा व्यक्ती, आणि म्हणूनच परमेश्वराने त्याची निवड केली. तो असा काही सामान्य व्यक्ती, काही त्याला पडलेलं जगामध्ये मिसळलेला, जगामध्ये म्हणजे हरवलेला असा व्यक्ती नव्हता तो. जरी त्याच्याबद्दल लिहिलेलं नाही तो असा होता की तो नाही, परंतु ज्या प्रकारे आपण पाहतो त्याच्या जीवनामध्ये जे घडलं, परमेश्वराने जशा प्रकारे त्याला वापरलं, त्याच्यावरून आपल्याला समजतं की तो प्रार्थनेमध्ये दृढ असा एक व्यक्ती होता. हालेलुया. 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 आणि कशा प्रकारे आपण हे पाहतो, तर आमची धन्य माता मरिया आणि ख्रिस्त याची काळजी घेण्यास व त्यांना सेवा पुरविण्यासाठी त्याने निवडलेल्या अद्वितीय मिशनपासून आपण असे समजू शकतो, देवदूतांचा देखावा आणि स्वप्नात त्याच्याशी बोललेले शब्द हे संत योसेफ प्रार्थना जीवन निरंतर व स्थिर असण्याचे सर्व पुरावे आहेत. हालेलुया. हालेलुया. म्हणजे परमेश्वर त्या व्यक्तीशी बोलत आहे. परमेश्वर एखाद्या व्यक्तीशी केव्हा बोलतो, जेव्हा तो व्यक्ती परमेश्वराच्या संपर्कामध्ये येतो, आणि तो संपर्क त्याला आपण प्रार्थना बोलतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला योसेफाशी बोलायचं आहे. आपलं जे कार्य आहे, आपली जी योजना आहे ती योसेफाला सांगायची आहे. परंतु योसेफ जर त्याच्या कामामध्ये मग्न असेल, योसेफ जर मित्रमैत्रिणींमध्ये गुरफडलेला असेल, योसेफ जर जगाच्या गोष्टीमध्ये हरवलेला असेल, तर परमेश्वराची जरी योजना असेल, परमेश्वर ती प्रकट कशी करणार? आणि म्हणून योसेफ हा प्रार्थनेचा व्यक्ती, प्रार्थनेचा माणूस आहे. कारण त्याचा संबंध आणि सांगितलेलं आहे की स्थिर आणि निरंतर प्रार्थना करणारा व्यक्ती तो होता. आणि म्हणून योग्य समयी जेव्हा परमेश्वराला आपली योजना प्रकट करायची होती, योसेफ ऐकण्यास तयार होता. योग्य वेळी तो योग्य स्थानी होता. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून जेव्हा परमेश्वराला
त्याची योजना आपल्याला पुत्राला ह्या पृथ्वीवर आणायचं होतं आणि ते प्रकट करायचं होतं. योसेफ ऐकण्यास परमेश्वराची वाणी, परमेश्वराचा संदेश ऐकण्यासाठी तो तत्पर होता, तयार होता. हालेलुया. हालेलुया. आणि ह्यावरून आपल्याला आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो की तो प्रार्थनेचा व्यक्ती होता, कारण त्याचे कान, त्याचं अंतःकरण देवाकडे लागलं होतं. आणि म्हणून जेव्हा परमेश्वराने संदेश पाठवला तो तयार होता ऐकण्यासाठी. हालेलुया. 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 तर हा पुरावा आहे देव पिता केंद्रित. त्याचं जीवन त्याच्या परमेश्वरावर केंद्रित होतं, त्याचं लक्ष देवावर होतं. आणि म्हणून ही प्रेरणा की परमेश्वर आपल्याला देखील संत योसेफाप्रमाणे काहीतरी योजना, काहीतरी आपल्या जीवनाबद्दल, काहीतरी त्याचं आपल्याद्वारे कार्य करण्यासाठी परमेश्वरासुद्धा आपल्याशी बोलायचं आहे. परंतु ते शक्य तेव्हाच होणार आहे जेव्हा आपण प्रार्थनेचे व्यक्ती होणार. हालेलुया. हालेलुया. नाही तर परमेश्वराला आपण थांबून ठेवलेलं आहे. जर योसेफाची तयारी नसती तर परमेश्वराला कदाचित विलंब लागला असता, कारण योसेफ ऐकण्यासाठी तयार नव्हता. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक जे आपले योजना आहेत, परमेश्वराची योजना जो तो आपल्या जीवनातून साकार करू इच्छितो, आपण विलंब लावतो. कारण कधीकधी आपण प्रार्थने म्हणजे तो संपर्क जोडत नाही, आपलं लक्ष देवावर केंद्रित नसते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दुसरं जे संत योसेफाच्या जीवनातून आपण पाहतो की फक्त प्रार्थना नाही तर प्रार्थनेला जोडून कृती. या आगमन काळामध्ये आपण तयारी करत आहोत, प्रार्थनेद्वारे अंतःकरणाची तयारी करत, पण तेवढंच थांबत नाही. त्या पुढे जाऊन आपण कृतिशील बनलं पाहिजे. संत योसेफाला संदेश आला आणि त्याने त्या संदेशाला फक्त हा चांगला संदेश आहे, मग प्रभू मला बरं वाटलं, चांगलं वाटलं नाही, त्याने कशा प्रकारे कृती केली आपण पाहूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याची प्रार्थना संत योसेफाला अद्वितीय बनवते. इतकेच नव्हे, म्हणजे तो प्रार्थनेचा व्यक्ती होता, प्रार्थनेचा माणूस होता, खूप प्रार्थना करायचा, देवावर त्याचं लक्ष होतं, तेवढंच पुरे नाही, परंतु ही त्याची कृती देखील आहे जी त्याच्या प्रार्थनेतून येते. कृतिशील व्यक्ती, कृती करणारा म्हणजे परमेश्वर बोलतो आणि तो बोलल्याप्रमाणे मी त्याच्यावर आचरण, कृती करतो. प्रार्थना करताना जेव्हा देवदूतांकडून तो 2 वेळा ऐकतो तेव्हा संत योसेफ ताबडतोब त्याच्याशी बोलल्याप्रमाणे कार्य करतो. हालेलुया. हालेलुया. कशा प्रकारे कृती करतो? ताबडतोब, पटकन, विलंब नाही. आणि जर ते 2 संदेश, पहिल्यांदा जेव्हा त्याला सांगितलं की मरिया गर्भवती आहे आणि तिचा स्वीकार कर, स्वप्नात देवदूत त्याच्याशी बोलल्यानंतर संत योसेफाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहा. प्रथम जेव्हा त्याला कळले की मरिया गर्भवती आहे, आता हा काय चांगला किंवा ऐकण्यासाठी एकदम बरा असा संदेश नाही. तुझी होणारी जी पत्नी आहे ती गर्भवती आहे असा त्याला संदेश आला. आणि अशा वेळी उत्स्फूर्त प्रतिसाद काय असणार आहे? आपण सांगू मला हे पचवत नाही, मला हे ऐकण्यास जड आहे, देवा थोडा वेळ दे, हे शॉकिंग आहे, हे मला जमत नाही, हे काय तू बोलतोस परमेश्वरा. आपल्यामधील तर आपण काही जण पळून गेलो असतो, मला काहीच घेणं देणं नाही, सोड, मला यातून सुटका करा. परंतु योसेफाचा उत्स्फूर्त प्रतिसाद काय? दुसरं, पुन्हा संदेश कसे आहेत ते आपण पाहूया ना. पहिला संदेश मत्तई 1:20 मध्ये आपण पाहतो, पुन्हा स्वप्नात जेव्हा देवदूताने इजिप्तला पळून जाण्याचा इशारा दिला. आता हा सुद्धा एक काही चांगला सोपा संदेश नाही. अरे जा, उठ आणि महलामध्ये जा, तुझ्यासाठी मी सर्व काही ठेवलेलं आहे, तुमच्यासाठी मी सर्व काही भरभराटी करून ठेवलेली आहे, सर्व नाही, पळून जा. का पळून जा? काय होणार होतं? हेरोद तुझ्या मुलाला ठार मारणार आहे. हा सुद्धा संदेश कठीण.
अरे परमेश्वरा, तुझा पुत्र आहे, तू राख ना. माझ्या डोक्याला कशाला याप देतोस? तुझा पुत्र आहे, तू त्याला कशा प्रकारे चमत्कारी रूपाने तू त्याला सांभाळू शकतो. हेरोदची नजर त्याच्यावर पडणार नाही, असं काहीतरी कर ना. परमेश्वर करू शकतो. परमेश्वराला शक्य होतं आपल्या मुलाला, प्रभू येशू ख्रिस्ताला हेरोदापासून वाचवणे. सोपं होतं, काय कठीण नाही. कोणत्याही प्रकारे परमेश्वर त्याच्या पुत्राला हेरोदापासून वाचवू शकला असता, परंतु त्याला योसेफाचा प्रतिसाद पाहायचा होता. हालेलुया. हालेलुया. हे दोन्ही संदेश कठीण आहेत. आणि वचन बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा त्याने हे ऐकलं, पुढे जेव्हा योसेफ जागा झाला, तेव्हा परमेश्वराच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे त्याने केले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर. जेव्हा प्रार्थना संपली, जेव्हा परमेश्वराचा संदेश योसेफाने ग्रहण केला, त्याचे डोळे उघडले, म्हणजे तो प्रार्थनेच्या त्याच्या खोलीतून किंवा प्रार्थनेच्या त्या जागेवरून उठल्या क्षणी त्याने काय केलं? जे काही परमेश्वराने त्याला सांगितले होते ते त्याने केले. ते त्याने दुसऱ्या दिवशी, 2 दिवसानंतर, 1 वर्षानंतर नाही, तो प्रार्थनेतून उठला आणि त्याने ते केले. जसा परमेश्वर बोलला होता तसंच त्याने ते केले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मत्तई 1:24 आणि मत्तई 2:15 मध्ये लिहिलेलं आहे. तो उठला आणि त्याने पहिल्या बाबतीमध्ये काय केलं? जसा परमेश्वर बोलला तो उठला आणि तो सरळ जाऊन त्याने मरियेला आपल्या घरी घेऊन आला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरा थोडी मला वेळ दे, थोडी मी तयारी करतो, कशा प्रकारे हे सर्व हाताळायचं, काय करायचं मला काय कळत नाही. परमेश्वरने सांगितलं नाही त्याला की घाबरू नकोस तू, मी सर्व काही तुला लपवीन, मी हे करीन, कोणा काहीच नाही. परमेश्वर मरियेला घे, आपली पत्नी म्हणून स्वीकारण्यास मागे हटू नकोस, एवढंच सांगितलं. योसेफ उठला, कृती गेला, मरियेला आपले घरी घेऊन आला. लोक काय बोलणार आहेत? लग्न झालं नाही, याची बायको गर्भ अवस्थेमध्ये आहे, त्याने कृती केली. हे फार महत्त्वाचं माझ्या प्रेम. अनेकदा आपण खूप प्रार्थना करतो, पण प्रार्थनेला कृतीची जोड असणे फार महत्त्वाचं आहे. म्हणून या आगमन काळामध्ये कृतीशील परमेश्वर आपल्याला खूप काही संदेश सांगत आहे. आपल्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला सांगत आहे, कृती करण्यासाठी सांगत आहे, इतरांचं चांगलं. आणि ते कशा प्रकारे, तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण पाहणार होतो, कशा प्रकारे इतरांचं भलं करणे. हे फार आव्हानात्मक आहे. हे साधं सोपं नाही. एवढं काही सोपं नव्हतं की एक गर्भवती बाई आहे, एक मुलगी आहे आणि अजून माझं काय तिच्याशी संबंध झाला नाही, लग्न झालं नाही, मी तिला आता जातो आणि माझ्या घरी घेऊन येतो. हालेलुया. हालेलुया. आपल्या जीवावर सर्व मुलांची कत्तल होणार आहे आणि तू त्या नियमाविरुद्ध ह्या बाळकाला घेऊन निघालेला आहे. म्हणजे त्याच्या जीवाला धोकाच आहे, परंतु तुझ्या स्वतः योसेफाच्या जीवनाला सुद्धा धोका आहे. तो धोका त्याने पत्कारला. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून तिसरं जे फार महत्त्वाचं आहे, संत योसेफ आत्मत्याग करणारा मनुष्य होता. म्हणजेच प्रार्थना आपण करतो आणि खूप आपल्यामधील आपण कृतीसुद्धा करतो, चांगल्या कृती करतो, सोयीस्कर कृती करतो. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना सोयीस्कर, मला वेळ मिळतो, संधी असते, मी प्रार्थना करतो खूप, हां, आणि मग संधी सापडते, मी कृतीसुद्धा करतो, मी दान धर्म करतो, मी मदत करतो, हे करतो, सोयीस्कर. हालेलुया. हालेलुया. पण योसेफाच्या जीवनामध्ये प्रार्थना देखील सोयीस्कर नव्हती आणि त्याची कृतीसुद्धा करण्याची सोयीस्कर नव्हतं. की चला चांगला मी करू शकतो तर करतो बाबा, इतरांचं भलं होऊ दे. नाही, ती कृती करण्यामध्ये त्याला आत्मत्याग करणारा मनुष्य होता. आणि हे सुद्धा एक सुंदर आपण योसेफाकडून शिकू शकतो. हालेलुया. हालेलुया. संत योसेफाची प्रार्थना आणि कृती करण्याची वचनबद्धता
नैसर्गिकरित्या त्याच्या कुटुंबासाठी बलिदान करण्याच्या क्षमतेस कारणीभूत ठरते. हालेलुया. हालेलुया. म्हणजे प्रार्थना आणि कृती त्याच्या जीवनामध्ये असल्यामुळे तो आता पुढे जाऊन त्याग आणि बलिदान करणे सुद्धा त्याच्यासाठी शक्य झालं. हालेलुया. तर हालेलुया. हे आपोआप येत नाही, हे सर्व जोडलेलं आहे. पहिला तर मी प्रार्थनेचा माणूस व्यक्ती असणे गरजेचं आहे. प्रार्थनेला कृतीची जोड असणे गरजेचं आहे. आणि जेव्हा कृती आपण करत राहतो तेव्हाच आपण आत्मत्याग, बलिदान, त्याग करू शकतो. हालेलुया. 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 आपल्या कुटुंबासाठी अनेक वास्तविक मार्गाने स्वतःचे जीवन त्याग करण्याची त्याची इच्छा संत योसेफवरील पवित्र शास्त्राच्या काही ओळींत देखील स्पष्ट होते. हालेलुया. हालेलुया. आणि हेच आपल्याला त्याने जरी काय बोललं नाही तरी त्याने जी केलेला त्याग, बलिदान हे आपल्याला त्याच्या जीवनाबद्दल स्पष्ट करते की तो एक आत्मत्यागी व्यक्ती होता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच त्याग काय आहे? पहिल्या गोष्टीमध्ये काय त्याग केला त्याने? योसेफाची पहिली वृत्ती मरियेला दोष देणे नाही. तो पुरुष होता, त्याऐवजी तो दोष देत नाही. ज्या क्षणी त्याला कळतं की मरिया गर्भवती आहे, तो रागावत नाही, तो चिडत नाही. आणि म्हणून पोप फ्रान्सिस म्हणतात की त्याच्यामध्ये आपण राग, संत योसेफकडे पहा आणि कल्पना करा की त्याला राग आलेला आहे, तो चिडलेला आहे, तो संतापलेला आहे, असं तुम्हाला दिसणारच नाही. तो शांतपणे सर्व काही हाताळतो. तो सर्व काही त्याच्या ज्या भावना आहेत त्या अंतःकरणामध्ये जपून ठेवतो. हालेलुया. हालेलुया. मरियेवर दोष लावत नाही, त्याऐवजी तो स्वतःवर दोष घेतो. लोक काय म्हणणार? नाही, जाऊ दे. त्यांना वाटत असेल की मी विवाह करण्या अगोदर मी काहीतरी पाप केलेला आहे, की माझी बदनामी होणार असेल. ठीक आहे. तो स्वतःवर ती लाज, मरियेची लाज, आबरू जी आहे, तो स्वतःची आबरू चव्हाट्यावर मांडतो. हालेलुया. हालेलुया. मरिया गर्भवती कशी झाली हे योसेफाला माहीत नाही, परंतु तो तिच्यावर आणि देवावर विश्वास ठेवतो. स्वतःचं त्याग, मला काय वाटतं, माझी काय इच्छा होती, माझी काय स्वप्न होती, तो सर्व बाजूला बलिदान, त्याग करतो आणि देवावर विश्वास ठेवतो. हालेलुया. हालेलुया. योसेफ कोणताही खरा पुरुष करेल ते करतो. खरा, रियल मॅन, खरा पुरुष. खऱ्या पुरुषासारखं त्याने आचरण केलं. आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी स्वतःची प्रतिमा बळी देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खरा पुरुष, असा पुरुष असला पाहिजे. असा एक पिता, असा एक पती, असा एक युवक, खरा पुरुष, खरा पिता कोण असतो? जो आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी, आपल्या लोकांच्या भल्यासाठी स्वतःची प्रतिमा बळी देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे माझं नाही, हा दोष माझा नाही, मी हे केलं नाही. जर त्याद्वारे माझं कुटुंबाचं, माझ्या आजूबाजूच्या लोकांचं भलं होणार, या जगाचं भलं होणार असेल तर ठीक आहे, मी तो दोष घेण्यासाठी तयार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि हे संत योसेफपासून आपण शिकतो. हालेलुया. हालेलुया. तर ह्या 3 ज्या गोष्टी आहेत आज आपण संत योसेफकडून आपण शिकलो. तो प्रार्थना करणारा व्यक्ती होता. प्रार्थनेला कृतीची जोड, त्याच्या प्रार्थनेला कृतीची जोड होती. आणि तिसरं, तो आत्मत्याग करणारा. आणि माझ्यापर्यंत या फक्त 3 गुण, अनेक गुण त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात की तो नम्र होता, तो सहनशील होता, अनेक गुण. परंतु ह्या आगमन काळामध्ये या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये सुद्धा आणण्याचा आपण प्रयत्न करूया. ही प्रार्थना आणि हीच देवाचरणी आपण इच्छा व्यक्त करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया. हालेलुया.
तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण संत जोसेफविषयी आपण ऐकलेलं आहे, संत योसेफाविषयी आपण ऐकलेलं आहे. आणि पोप फ्रान्सिस यांनी हा संपूर्ण वर्ष संत जोसेफची मध्यस्थी आणि संत जोसेफला समर्पित केलेला आहे त्याच्या मध्यस्थीसाठी. आणि आपल्यासमोर चांगला आदर्श आहे. आणि आज आपण ऐकलेला आहे संत जोसेफाविषयी की तो प्रार्थना करणारा व्यक्ती होता, कृती करणारा व्यक्ती होता, आत्मत्याग करणारा व्यक्ती होता. तर आपल्या हे 3 गोष्टीवर आपण चिंतन करत असताना आपण स्वतःचं जीवन प्रभू येशूला समर्पण करूया. आपण आपला जीवन व आपलं कुटुंबाचं जीवन प्रभू येशूला आपण समर्पण करूया. प्रभू येशूच्या हृदयास आपल्या कुटुंबाचे समर्पण ही प्रार्थना आपण एकत्र करूया. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राजाधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन, आमेन. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण या आगमन काळामध्ये तयारी करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करण्याची आपण तयारी करत आहोत. प्रभू येशूवर या ख्रिसमसला आपण प्रभू येशूला आपण तयारी करत असताना आपण प्रभू येशूला काय देणार आहोत, कोणता भेट आपण देणार, आपण प्रभू येशूला काय देणार. आपण प्रभू येशूला आपला हृदय देऊ शकतो, आपला प्रेम देऊ शकतो. आणि ते कृतीने आपण प्रार्थना करत असताना, आणि संत योसेफाप्रमाणे तो कृती करणारा माणूस होता. तर आपण कृतीमध्ये आपल्या कुटुंबावर प्रेम करून प्रभूची आज्ञा जे आहे ते आज्ञापालन, आज्ञाधारकपणाने आपण कृतीने आपण ते पूर्ण करू शकतो. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण या गायनाने आपण प्रार्थना करूया. या गायनाद्वारे आपण प्रार्थना करूया की प्रभू, तुझा आनंद जे आहे ती माझी ताकद आहे. संत योसेफ सुद्धा पुष्कळ संकट त्याच्या जीवनामध्ये आले. संत जोसेफाच्या जीवनामध्ये पुष्कळ संकट आले. आणि आपल्या जीवनामध्ये आज पुष्कळ संकट आहे, पण आपल्याला शक्ती कुठून मिळते? नेहमायाच्या पुस्तकामध्ये सुंदर वचन आहे की प्रभूचा आनंद ही तुझी ताकद आहे. प्रभूचा आनंद ही तुझी शक्ती आहे. प्रभूचा आनंद तुझी शक्ती आहे. तर आज प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कोणती शक्ती हवी आहे? प्रभूचा आनंद जे आपल्यामध्ये आहे, ती ज्योत, जी आनंदाची ज्योत आपल्यामध्ये पेटती आहे, त्या आनंदाने आपण जगातल्या सर्व संकटाचा सामना करू शकतो. आपल्या सर्व, जरी आपण आजारामध्ये आहोत, कोणत्याही स्थितीमध्ये आहोत, त्याचा सामना आपण करू शकतो. का? कारण प्रभूचा आनंद आपल्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभूचा आनंद ही आपली ताकद आहे. आणि या जगामध्ये ख्रिस्त माझी ताकद आहे. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो
नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. सर्वांनी एकत्र. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत. संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. प्रिय बंधू भगिनींनो, जर या वेळेला आपल्याला वाटत असेल की मी शक्तहीन आहे, मी कमकुवत आहे, माझ्या जीवनामध्ये की मी दुर्बळ आहे, मी हे करू शकत नाही, जर आपल्याला असं वाटत आहे की मी दुर्बळ आहे, प्रभू म्हणतो तुला शक्ती देणारा मी आहे, तुला हिम्मत देणारा मी प्रभू आहे, मजवर भरोसा ठेव. तर आज जर आपल्याला वाटत आहे मी दुर्बळ आहे, मी शक्तिहीन आहे, मी कमकुवत आहे, माझ्यामध्ये किती कमीपणा आहे, प्रभू आपल्याला सांगत आहे, सर्वांना सांगत आहे, धीर देणारा, शक्ती देणारा प्रभू मी तुझ्या बरोबर आहे. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत. संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. प्रिय बंधूंनो, तो आपला आनंद आहे. प्रत्येक दिवसामध्ये तो आपला आनंद आहे. आपण वर्षाचे एकही दिवस दुःखी राहू नये, कारण आपल्याला आनंद देणारा, प्रत्येक दिवसामध्ये आनंद देणारा तो प्रभू आहे. आणि आज जर आपल्याला वाटत आहे की हे अशक्य आहे, आपल्या समोर असा एक प्रश्न आहे, आपल्या समोर असा एक प्रॉब्लेम आलेला आहे की ते अशक्य आहे, प्रभू आपल्याला सांगत आहे, अशक्यला शक्य करणारा मी प्रभू आहे. असंभव को संभव करने वाला मैं प्रभू हूँ. मी प्रभू आहे, जे अशक्य जे आहे त्याला शक्य करणारा, सिद्ध करणारा मी प्रभू आहे. आणि प्रभूकडे आपण पाहूया. जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, असंभव को संभव करने वाला यीशु मैं तेरे साथ हूँ.
प्रभू आपल्या बरोबर आहे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू आपल्या बरोबर आहे. आज आपल्यामध्ये कोणताही संकट असो, प्रभू आपल्याला म्हणत आहे, भिवू नकोस, भिवू नकोस, मी आहे, माझी शक्ती तुझ्या बरोबर आहे. संत पौल सुद्धा त्याच्या जीवनामध्ये जेव्हा त्याला एक काटा होता त्याच्या जीवनामध्ये आणि त्यांनी प्रार्थना केली की प्रभू हे माझ्या जीवनामधून एक काटा बाहेर काढ, प्रभू त्याला म्हणाला, माझी शक्ती, माझी कृपा तुझ्यासाठी पूर्ण आहे. आणि आज तीच कृपा आपल्यासाठी पूर्ण आहे, ती शक्ती आपल्यासाठी पूर्ण आहे. आणि तो आपल्याला सांगत आहे, शक्ती देणारा प्रभू मी आहे. प्रिय बंधूंनो, आपले हात आपल्या समोर उघडे करूया आणि प्रभूची शक्ती आपण स्वीकार करूया. जसे आपण प्रार्थना करत आहोत की प्रभू मला शक्ती दे. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ. प्रिय बंधूंनो, आज देव तुमच्याशी हेच बोलत आहे. शक्ती देणारा, सामर्थ्य देणारा प्रभू मी आहे, प्रभू म्हणत आहे, आणि मी तुमच्या सोबत आहे. प्रभू म्हणतो, प्रभू येशू म्हणतो, शक्ती देणारा, सामर्थ्य देणारा मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या बरोबर आहे. भिवू नकोस. जर तुला वाटत आहे, जर तुला असं स्वतःकडे पाहून जर तुला असं वाटत आहे की तू दुर्बळ आहे, प्रभू म्हणतो, माझी शक्ती तुझ्यासाठी आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण स्वीकार करूया ती शक्ती. थँक्यू जीसस. हालेलुया. स्वीकार करा प्रिय बंधू भगिनींनो, ती शक्ती, ते सामर्थ्य. तो धीर देत आहे. तो म्हणत आहे, तू धैर्यवान आहेस, तू बलवंत आहेस, तू शक्तिशाली आहेस. कृपा आपल्याला मिळत आहे. जी कृपा मरियेला लाभली जेव्हा तिने प्रभू येशूची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण स्वीकार केली, तीच कृपा आपल्याला लाभत आहे. तीच कृपा संत जोसेफला मिळाली, तीच कृपा आपल्याला मिळत आहे. आदर्श जीवन जगण्यासाठी एक चांगला पती, एक चांगली पत्नी, एक चांगला पिता, चांगली आई होण्यासाठी आपल्याला प्रभू कृपा देत आहे. एक चांगला माणूस होण्यासाठी प्रभू आपल्याला कृपा देत आहे. थँक्यू. ते स्वीकार करूया. एक चांगला ख्रिस्ती होण्यासाठी प्रभू आपल्याला कृपा देत आहे. आणि जर आपल्या जीवनामध्ये यावेळी कोणता आजार असो, प्रभू येशू तुझ्या नावाने मी प्रार्थना करतो, जे आजारी आहेत त्यांना बरे कर, त्यांना शक्ती दे, त्यांना सामर्थ्य दे. तू घायाळ झाला यासाठी की आम्ही पूर्ण व्हावे, तू मोडला गेलास यासाठी की आम्ही जोडले जावे. प्रभू आम्हाला जोड, जे आमच्यामध्ये तुटलेलं आहे ते पुन्हा जोड प्रभू. आमचं हृदय, आमचं जीवन, आमचे नाते संबंध जोड पुन्हा प्रभू. थँक्यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया 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 हालेलुया. म्हणा प्रभू येशू, प्रभू येशू मी तुझवर प्रेम करतो. मी तुझवर प्रेम करतो. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा. आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया. हालेलुया. आपण टाळ्या वाजवूया आणि प्रभूचा आभार मानूया. तर माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण संत जोसेफ विषय आपण ऐकलेला आहे आणि आपण संत योसेफची मध्यस्थी नेहमी आपण आपल्या कुटुंबासाठी घ्यावी. तो ख्रिस्त सभेसाठी तो संत पोप फ्रान्सिस यांनी हा संपूर्ण वर्ष आपल्यासाठी आणि चिंतन करण्यासाठी आपल्यासाठी हे वर्ष दिलेलं आहे. तर माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण या प्रार्थनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. ग्रेस मिनिस्ट्रीज वसई हा यूट्यूब चॅनल आहे आणि यावर आमचे सर्व प्रार्थना, आमचे निरनिराळे आमचे जे प्रार्थना आहेत, वेगवेगळ्या प्रार्थना आहेत या यूट्यूब चॅनलवर चालू असतात. आज शुक्रवार आहे आणि उद्या म्हणजे 12 डिसेंबर छोट्या मुलामुलींसाठी एक विशेष प्रार्थना आहे आणि आम्ही छोट्या मुलामुली आहेत त्यांना आनंदाचं रहस्य काय आहे हे आम्ही समजावून देत आहोत. आणि आनंद म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे जॉय, प्रभू का आनंद ना. आता पण गाणं गायलेलं आहे प्रभू का आनंद. आणि आनंदाचं सिक्रेट काय आहे, जॉयचं रहस्य काय आहे ते म्हणजे JOY. आणि त्याला आम्ही त्या शब्दाला JOY हे मोडून आम्ही J फॉर जीसस, O फॉर अदर्स, Y फॉर युअरसेल्फ. जेव्हा आपण पहिले स्थान येशूला देतो जीसस आणि दुसरं स्थान मग येशूच्या नंतर इतरांना आपण प्राधान्य देतो आणि स्वतःला आपण विसरून इतरांची सेवा करतो, त्यामध्ये खरा आनंद आहे JOY. आणि तेच आम्ही छोट्या मुलामुलींना आम्ही शिकवत आहोत. आणि उद्या 12 डिसेंबर संध्याकाळी 4 वाजता यावर मार्गदर्शन होणार आहे. तर तुम्ही तुमच्या छोट्या मुलामुलींना तुम्ही या प्रार्थनेमध्ये हे झूमवर होणार आहे. तर झूमचा ID सुद्धा तुम्ही पाहू शकता तर स्क्रीनवरती. तर तुम्ही या प्रार्थनेमध्ये त्यांना प्रार्थनामध्ये तुम्ही भाग घेण्यासाठी तुम्ही त्यांना नक्कीच सांगा. त्याचबरोबर सोमवारी आमची प्रार्थना चालू असते. प्रिपरेशन फॉर क्रिसमस ही एक सिरीज आहे आणि येशू हा माणूस झाला, शब्द देह झाला आणि इन द इन्कार्नेशन ऑफ क्राइस्ट देव माणूस झाला. यावर आपण याचा अर्थ काय आणि याद्वारे आपण काय शिकत आहोत तर यावर येणारा सोमवार म्हणजे 14 तारखेला संध्याकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत ही प्रार्थना आहे. त्यामध्ये याविषयी मार्गदर्शन होणार आहे. तर तुम्ही यामध्ये भाग घ्या. आणि दर शुक्रवारी आमची नेहमी अशीच प्रार्थना चालू असते. तर तुम्ही आज जसे भाग घेतलेला आहे अशाच प्रकारे दर शुक्रवारी 4 ते 5 तुम्ही हे ग्रेस मिनिस्ट्रीज जो यूट्यूब चॅनल आहे जर तुम्ही त्याला सबस्क्राईब केला तर तुम्हाला पुढचे जे पण कार्यक्रम आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल, तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. तर तुम्ही ग्रेस मिनिस्ट्रीज वसई यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करू शकता. त्याचबरोबर आमचा जो व्हॉट्सॲप नंबर आहे, ग्रेस मिनिस्ट्रीजचा जो व्हॉट्सॲप नंबर आहे 8551025317 हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सेव्ह करा. आणि तुम्ही यावर तुम्ही जर आम्हाला तुम्ही ॲड करण्यासाठी म्हणजे तुम्ही तुमचं नाव दिला आणि तुम्ही सांगितलं की मला ॲड करा तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये, तर आमचे जे पण कार्यक्रम आहेत त्याविषयी आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपवर आम्ही तुम्हाला मेसेज पाठवू. तर तुम्ही हे नंबर सेव्ह करा आणि आम्हाला प्रार्थनाची विनंती असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया, तुम्हाला जे काही आम्हाला सांगायचं आहे तुम्ही व्हॉट्सॲपवर तुम्ही आम्हाला कळवू शकता आम्हाला. थँक्यू. आणि आता आपण शेवटच्या गायनासाठी आपण शेवटचं गायन घेऊया आणि देवाचे आभार मानूया. किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा, प्रभू येशू
आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापांच्या दरीतूनी काढिले वर मला. हो हो किती आनंद हा, स्वर्ग आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती तुंद करीतो, वर्णन करताना पोरे जीवा. किती आनंद हा. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. बोलावूनी मजला दाविले प्रेम खरे. हो हो किती आनंद हा, स्वर्ग आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. थँक्यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस यू. आपण पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूया. गॉड ब्लेस यू. थँक्यू.